बरोबर. तुमच्या या जोडीबद्दल काय सांगशील की ही जोडी तुमची खूप फेमस आहे, म्हणजे हास्य जत्रेमध्ये तर शमेश आणि प्रथमेश हे म्हणजे असं एकत्रच घेतलं जातं ना, तर तुमच्या या मैत्रीबद्दल काय सांगशील? आम्ही ना खरे 5 मित्र होतो एकत्र, म्हणजे आहोत अजून पण. सुरेंद्र जाधव, तुषार विचारे, योगेश हातकमकर, प्रथमेश शिवलकर, शमेश बेटकर. सो आम्ही लोकल शो करायचो रत्नागिरीला, स्किट बेस, आणि ती कॉमेडी स्किट असायची. कॉमेडी एक्सप्रेस वरून इन्स्पायर होऊन ते आम्ही केलं होतं. आणि आमची स्क्रिप्ट होती, आम्ही काय कोणाचं कॉपी नाही करायचो. सो तिथपासून हा प्रवास सुरू झाला. हास्यजत्रेत त्या प्रवासाला एक ग्लॅमर किंवा एक व्यावसायिकता मिळाली. पण ह्या जोडीबद्दल, म्हणजे मी शमेशबद्दल किंवा शमेश माझ्याबद्दल सांगायचं झालं तर आमचं गिव्ह अँड टेक खूप छान आहे, कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही खूप ओळखतो एकमेकांना, आम्ही खूप गोष्टी शेअर करतो एकमेकांशी. पण त्याच्यात एक गोष्ट अशी सुद्धा आहे, आम्ही काही गोष्टी असेल की त्याची काही तत्व आहेत, माझी काही तत्व आहेत, त्याचे काही नियम आहेत स्वतःला घातलेले, माझे काही स्वतःला घातलेले नियम आहेत. त्यात आम्ही एकमेकांना कधीच क्रॉस करत नाही. आणि मे बी तेच आमच्या फ्रेंडशिपचं किंवा मैत्रीचं गमक आहे की आम्ही एवढेपर्यंत का टिकलो एकमेकांबरोबर. कारण त्याच्या काही गोष्टी मला बदलाव्याशा नाही वाटत आणि माझ्या काही गोष्टी त्याला बदलाव्याशा नाही वाटत. त्याच्याबद्दल आम्ही एकमेकांना सजेशन पण देत नाही. पण जेव्हा आम्ही एकत्र लिहितो, जेव्हा आम्ही एकत्र काम करतो, तेव्हा आम्ही फुल्ली ओपन असतो एकमेकांसाठी. तो मला सांगतो की तू इथे हे केलं पाहिजे, मी त्याला सांगतो. सो जेव्हा कामाची गोष्ट येते तेव्हा आम्ही एकमेकांसमोर पूर्ण टोटली ओपन असतो, टोटली ओपन माइंडेड राहून काम करतो. आणि जेव्हा काही पर्सनल गोष्टी असतात जिथे त्याला वाटतं की माझं मी केलं पाहिजे, जिथे मला वाटतं मी माझं केलं पाहिजे, तिथे आम्ही एकमेकांना कधीच इंटरफिअरन्स करत नाही. आणि हेच मे बी मेन गोष्ट आहे आमच्या दोघांमधली. सो ही मैत्री अशी आहे की जेव्हा तो अडचणीत असतो, मी अडचणीत असतो, तेव्हा आम्ही एकमेकांकडे धावून जातो. पण जेव्हा त्याला मी नको असतो किंवा मला तो नको असतो, तेव्हा आम्ही एकमेकांमध्ये पडत नाही. खूप काय म्हणतो, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आमचं. बरोबर. आम्हाला खूप वेळा असं पण बोलतो की नवरा बायको सारखे फिरता. सो आमचं असं असतं की आहोत, कारण आम्ही ओळखतो एकमेकांना खूप. बरोबर. आणि असे मित्र मिळायला पण भाग्य लागतं. हो, नक्की. म्हणजे मी सांगतो ना, मी या क्षेत्रात आलो, माझं रायटिंगचं श्रेय मी आशिष पात्रे यांना देतो. आणि बोललो ना की माझा या क्षेत्रात येण्याचा हा ऍक्सिडेंट आहे जो शमेश बेटकर या माणसाने घडवून आणलेला आहे.